बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबी घाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 92 05 89 99 50 87 99। ओझर द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला ओझर पोलिसांनी बिहार राज्यातून अटक करण्यात मोठं यश मिळवलं आहे। निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून द्राक्षमाल घेऊन त्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून ओझर पोलीस स्टेशन, पिंपळगाव बसवंत आणि दिंडोरी पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या वतीने काम करणारे 2 सह आरोपी नितीन जंगल रासकर राहणार ओझर आणि कृष्णा रामनाथ निमसे राहणार नांदूर मळा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। मात्र मुख्य आरोपी हेमंत कुमार सिंग हा पोलिसांना गुंगारा देत होता। तो बिहारचा रहिवासी असून नेपाळमधील बीरगंज येथे पळून गेल्याची माहिती मिळाली होती। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नेपाळमधून बिहारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ओझर पोलिसांच्या पथकाने 300 किलोमीटर पाठलाग करून 4 दिवस बिहारमधील सुलतानगंज येथे ठाण मांडले। लाखो भाविकांच्या गर्दीत कावड यात्रेसाठी आलेल्या आरोपीचा शोध घेत अखेर सुलतानगंज, बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे SP डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला M, उपविभागीय अधिकारी संजय बांबले यांच्या सूचनेप्रमाणे ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शशिकांत सेंदाने, पोलीस हवालदार मच्छिंद्र कराड, पोलीस शिपाई बाळू सांगळे यांच्यासह पथकाने केली। पुढील तपास निरीक्षक महेश कुलकर्णी करत आहेत। ओझर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। वृत्तसंकलन शरीफ शेख, ओझर। काय विषय? नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एका आरोपीने फसवणूक केलेली होती। त्यांचे द्राक्ष विकत घेऊन त्यांना पैसे न देता बऱ्याच दिवसापासून तो पैशाची टाळाटाळ करत होता। त्याबाबत सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आमचे माननीय SP साहेब स्वामी सर यांना भेटलेलं होतं। स्वामी सरांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलं होतं की याच्यामध्ये एकदम कडक योग्य कारवाई झाली पाहिजे। त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांचा सर्वप्रथम ओझर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता, त्यानंतर पिंपळगावला एक गुन्हा दाखल होता आणि दिंडोरीला एक गुन्हा दाखल होता। असे एकूण 3 गुन्हे दाखल होते आणि सदर गुन्ह्यामध्ये एकूण 79 लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं आहे। त्यामध्ये 2 आरोपी यापूर्वी अटक होते, परंतु हा मुख्य आरोपी हा गुन्हा झाल्यापासून तो फरार झालेला होता। तर त्याच्या शोधासाठी काही पथके तयार केली होती आणि त्यानुसार तो नेपाळ या देशामध्ये गेलेला होता, त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अडचणी येत होत्या। तो नेपाळहून भारतात येण्याबाबत आम्ही त्याचं सगळं हे करत होतो। तो जसा भारतात आला तसं आमचं पथक तिथं बिहारमध्ये त्यापूर्वीच गेलेलं होतं आणि त्याचं साधारण 300 किलोमीटर पाठलाग करून सुलतानगंज, बिहार इथून एका कावड यात्रेतून म्हणजे पूर्ण खूप मोठ्या लाखभर समाजामधून त्याला तिथून ताब्यात घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। यापुढे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की कुठलाही तुम्ही जो माल देताल किंवा तुमचं जे द्राक्ष देताल तर तुम्ही शक्यतो सर्व व्यवहार रोखीने करावेत, कुणालाही क्रेडिट देऊ नये। फसवणूक झाल्यानंतर त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात। यामध्ये आमचे पथकाचे PSI सेंदाने आणि 2 कर्मचारी यांनी तिथं जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। रिकव्हरीबाबत काय? आता त्याबाबत त्याची कुठं प्रॉपर्टी आहे, काय आहे, त्याबाबत आम्ही हे करतोय। आज त्याला आम्ही न्यायालयापुढे हजर करणार आहे आणि त्याच्या पोलीस कोठडीत रिकव्हरीचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे। शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातनं जी ओझर पोलीस स्टेशनने तक्रार ऐकून घेतली, द्राक्षचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी घेऊन पळून गेले होते आणि त्यात सर्व शेतकऱ्यांनी तक्रार करूनही बी बरेच दिवस गेले, पण आज त्या तक्रारीला सर्वांच्या सहकार्याने, पोलीस डिपार्टमेंटच्या सहकार्यानं यश आलेलं आहे
आणि म्हणून अशा शेतकऱ्यांनी इथून पुढं जे आपल्याला द्राक्ष द्यायचे असतील त्या व्यापाऱ्याची चौकशी करून शहानिशा करून सगळ्या काही गोष्टी त्याच्या बघून आणि मगच त्याशी व्यवहार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होती. शेतकरी कर्जातून आजपर्यंत बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय, पण असे हे व्यापारी लोक शेतकऱ्यांना भुर्दंड देतात, शेतकऱ्यांच्या लबाड्या करून शेतकऱ्यांना फसवणूक करून करोडो रुपये घेऊन पळून जातात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि म्हणून शेतकरी विचार करतो का आत्तापर्यंत सरकार काही करत नाही आणि हे गुन्हेगाराचे व्यापारी लोक म्हणून येतात आणि शेतकऱ्याला फासवतात आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं. त्याच्यामुळे शेतकरी परेशान होऊन आत्महत्येच्या विचाराकडे जायला सुरुवात करतो. पण त्या दृष्टिकोनात कंप्लेंट केल्यानंतर आज आमचे ओझर पोलीस स्टेशन ग्रामीण नाशिक ग्रामीणचे PSI DCP हे यांनी असंख्य प्रयत्न करून ह्या व्यापाऱ्याला पुढं बिहारमध्ये गेलेला होता, पुढे यात्रेमध्ये कावडमध्ये होता, असे त्या ठिकाणी प्रयत्न करून त्याला या ठिकाणी धरून आणलं आणि शेतकऱ्यांना जो दिलासा देण्याचं काम केलंय त्या दृष्टिकोनात खऱ्या अर्थानं या PI आमचे ओझर पोलीस स्टेशनचे कुलकर्णी साहेब, नाशिक ग्रामीणचे काही DSP असतील ते असे सर्व सहकार्यांनी आमच्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे आणि इथून पुढे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशा आपण सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. कुठलाही व्यापारी आला त्याला कसा माल द्यायचा काय द्यायचा त्याची शहानिशा 4 ठिकाणी चौकशी करून केली पाहिजे, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आणि म्हणून ओझर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण PSI DCP यांचे सर्वांचे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी असे हार्दिक आभार मानतो आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथून पुढं अशीच कोणाची फसवणूक झाली तर प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं असे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो.